अर्जुन आणि प्रदीप सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत आहे. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. पहिल्याच बॉल वरती फील स्ट्रॉंग आहे, आत्मविश्वास भरपूर. पंचांनी उचलून धरली आणि पहिल्याच बॉल वरती अर्जुनला पाठीमागे पाठवलंय. गोल्डन डकचा शिकार ठरला अर्जुन. पहिला चेंडू फेस करत असताना आपली विकेट गमावून बसला. भरपूर चांगला बॉल आपण पाहिला अनिकेतचा. पहिल्याच बॉल वरती त्याने आपल्या अनोख्या शैलीचा चेंडू त्याने हाताळला. ज्यावेळेस एखादा गोलंदाज प्रॅक्टिसला जातो 200-300 चेंडू तो हाताळत असतो, परंतु त्या 200-300 बॉल मधील त्याला 6 बॉल मॅच मध्ये बाहेर काढायचे असतात. त्या 6 मधलाच हा एक खास बॉल होता आणि त्या खास बॉल वरती त्याला विकेट मिळाली. पहिल्याच बॉल वरती अर्जुनला पाठीमागे पाठवलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमंत आपल्याला पाहायला मिळतील. एक लेजेंड खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. विठलाई देवी शिद्रोकडे टीम मध्ये सातत्याने त्यांचा खेळ अप्रतिम राहिलाय. तोच खेळाडू 1 डाऊनला मैदानाच्या आतमध्ये आलाय. हो, सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डेंजर एंडला जरूर होते, परंतु लक्ष त्यांचं होतं चेंडूकडे. एक सिंगल चांगली सुरुवात आपण पाहिली, जिथे अर्जुनने पहिल्याच बॉल वरती हात खोलले होते. मोठा फटका खेळायचा त्याचा मानस, परंतु तो फसला आणि अर्जुन पाठीमागे गेला. संयमी खेळ फार गरजेचा आहे आणि संयमी खेळ करणं हे प्रत्येक खेळाडूला जमत नाही. प्रत्येक खेळाडूचा हाच मानस आहे, जायचंय आणि षटकार मारायचा. या पद्धतीने पहिलाच बॉल फेस करत असताना प्रदीपने बॉलला फेकून दिलं. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी हा फटका. 6चा टोला षटकार. प्रत्येक खेळाडूचा हाच मानस आहे, जायचंय आणि षटकार मारायचा. या पद्धतीने हो, यावेळेस काय घडले हो, विकेटचं पतन. बॅक टू द डग आउट. तू शेर आहे तर मी सवा शेर आहे. मी कच्च्या गुरुचा चेला नाहीये. या अगोदरच्या बॉल वरती षटकार जरूर ठोकला, परंतु आता फलंदाज हुकला. केलाय त्याला चले जावचा इशारा. प्रदीप बॅक टू द पॅव्हेलियन. काय चेंडू होता, सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी न घेता यष्ट्यांच्या बरोबरीने सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा झेल घेऊन गेलाय. दुर्गेश शिंदे वेलकम. अष्टपैलू खेळाडू आपण पाहिलं तर पाटण तालुका क्रिकेट मध्ये खेळत असताना या खेळाडूची एक वेगळी चर्चा सातत्याने राहिली आहे आणि तोच खेळाडू आणि त्याच खेळाडूचं या चषकामध्ये स्वागत झालंय, शुभागमन झालंय. कैलासवासी अण्णासाहेब पाटील चषकामध्ये आपलं स्वागत आहे. गतवर्षीय यांनी जबाबदारी जरूर उचलली होती या चषकाची, परंतु आज थोडेसे लांब आहेत, हरकत नाहीये. आशिष थोडासा लेट आलाय, परंतु आपण पाहिलं काहीतरी बदल केलाय त्याने. यावेळेस फटका भरपूर चांगला होता. स्क्वेअर कट आपल्याला बघायला मिळाला. बॉल निघून गेला. सीमारेषेच्या पलीकडे टप्पा घेत असताना चौकार आलाय. आशिषला आपण पाहिलं, यावेळेस आशिषने बॉल डीप पॉइंटला स्क्वेअर कट केला आणि बॉल निघून गेला. पाहिलं होतं चेंडूला येऊन दिलं. अगदी शेवटी बॅटचा फेस त्याने ओपन केला आणि दिशा दिली. क्षेत्ररक्षक तिथे नव्हते. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली.
ओ फटका फसला होता आशिषचा देखील, परंतु विकेट किपर ओव्हर दी हेड बॉल जाईल डी झोन मध्ये. एक सिंगल तिथे मिळेल. षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 12 2 गडी बाद टीम विठलाई देवी स्पोर्ट्स शिद्रुकवाडी. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती राधेश्याम खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. किती गोड नाव आहे, किती भारी नाव आहे राधेश्याम. विथ कॅप हा गोलंदाजी करतोय. भरपूर कमी खेळाडू गोलंदाजी करतात. नाही त्याने देखील रिमूव्ह केली कॅप, कारण की अवघड आहे, भरपूर अवघड आहे. कॅप घालून गोलंदाजी करणं प्रत्येकाला जमत नाही. अगदी कमी खेळाडू या स्थितीची गोलंदाजी करतात. राधेश्याम आपण पाहतो ओव्हर नंबर 2 मध्ये आलेत. हो भरपूर चांगला बॉल होता, भरपूर चांगला बॉल होता. समजला नाही हेमंत यांना आतमध्ये पाय टाकून हा खेळायचा होता बॉल, परंतु पाठीमागे थोडासा फलंदाज झाला. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, परंतु हा चेंडू अगदी वेगाने निघून गेला. निर्धाव आला तिथे. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. काय घडलंय हो, पंचांनी ही देखील अफील उचलून धरली आहे. यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षक काय खेळ करतोय. कमलेश आहे यष्ट्यांच्या पाठीमागे. कमलेश कमाल करतोय. 3 कॅचेस आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पकडल्या गेल्या आणि तिन्ही विकेट्स आपण जर का पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये त्या कॅच होत्या आणि त्याने ती संधी सोडलेली नाहीये. चांगलं यष्टीरक्षण आपण पाहतोय कमलेशच्या माध्यमातून आणि चांगली गोलंदाजी राधेश्यामच्या माध्यमातून आपण पाहतोय. अरे बॅटने फटका फसलाय. ओहो 100 कॅच पकडायचा प्रयत्न, परंतु गॅप भरपूर मोठा होता. बॉल निघून गेला 6 धावेंसाठी सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. फटका फसला होता, जरूर फसला होता. थोडासा उशिरा धावला क्षेत्ररक्षक, पोचू शकला नाही आणि बॉल तोपर्यंत निघून गेला गॅप मधून सीमारेषेच्या पल्याड. खुल्या टप्प्याचा बॉल, दिशा खराब होती, सोडून दिला. येस इट इज अ वाईट बॉल. काय क्लिअरिटी आपण पाहतोय आज ओमसाई एमटीसी लाईव्ह. अगदी आपल्या खेड्या भागात देखील ह्यांनी छाप सोडली आहे. क्वालिटी दाखवतो. आडव्या बॅटने चापट मारली. चाबुक स्टोक क्षेत्ररक्षक आहे अलॉंग द ग्रास डीप मिड विकेटला. चांगली फिल्डिंग आपण पाहिली. एक सिंगल तिथे थांबवू शकले नाही. एक सिंगल आली. चला सामन्याला गती द्या प्लीज, वेळ घेऊ नका. लेफ्टी रायटी कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहते. क्षेत्ररक्षकांची धावाधाव जरूर होणार आहे यामध्ये. फुलटॉस बॉल, परंतु आशिषने सोडून दिला. आशिषला ओळखता आलेला नाहीये. आशिष ओळखू शकला नाही. बॉल त्याने सोडून दिला आणि हा बॉल निघून गेला. अगदी सरळ दिशेमध्ये होता. निर्धाव. हो कमी गतीचा बॉल. आशिषला पुन्हा एकदा थांबवून ठेवले नाही. चोरीचा धाव घेण्याची
रिस्क इथे आपण पाहिली, अगदी लक्ष वेधून घेतलं या धावेने आणि एक चिकी चोरीची धाव इथे पूर्ण केली. शेवटच्या बॉल वरती मिळाली एक सिंगल. एकवीस धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 षटकांच्या अखेरीस 3 गडी बाद. टीम विठलाई देवी स्पोर्ट्स शिद्रुकवाडी संघाचा धावपलक आपण पाहतोय. निनाई देवी स्पोर्ट्स खोनोली टीम आतापर्यंत बॉलिंग परफॉर्मन्स एकदम सुरेख राहिलाय. निनाई देवीच्या आशीर्वादाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सूरज ओव्हर नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म राऊंडने बॉलिंग करतील. ओहो, वेग आहे, भरपूर वेग आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, बॉल निघून जाईल. एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर. आशिषच्या बॅट मधून चौकार. चांगली बॅटिंग. आज नवीन चेहरे, नवीन गोलंदाज, नवीन फलंदाज खोनोली गावामधून आपल्याला पाहायला जरूर मिळतील. शपल झालाय आशिषचा. हा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक वर कॅच. सुपर लवली कॅच आपल्याला बघायला मिळाली. धावत आला क्षेत्ररक्षक आणि धावला आणि कॅच त्याने तिथे पकडली. भरपूर चांगली कॅच, रनिंग कॅच आपल्याला बघायला मिळाली. सुपर. नितीन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. नितीन या लगेच. अरे बॅटने चाबूक स्ट्रोक आपण पाहतोय नितीनचा. अलॉंग द ग्रास बॉल कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला निघाला. तिथे मात्र उचलून पैकी करेपर्यंत एक सिंगल इथे पूर्ण झाली. एक सिंगलने धावपलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल. 26च्या घरामध्ये 26 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस बॉल भिरकावलाय. फटका भरपूर चांगला, परंतु धाव इथे मिळणार आहे एक सिंगल. गोशांगी क्षेत्रामध्ये गेलाय बॉल. सत्तावीस धावा धावपलकावरती. बॉल पूर्व आयोजक कमिटी. चार चेंडूचा खेळ झालाय. ओव्हर नंबर 3 मध्ये सूरजला आपण पाहतोय. फुलटॉस बॉल, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे पप्पू. पप्पूने पकडलाय हा कॅच. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण करत असताना निनाई देवी खोनोली संघाने आतापर्यंत इम्प्रेस केलंय. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अरविंद बाद झाला. अरविंद गेला आणि परवीन आला. प्रवीण
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रवीण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल प्रवीण फेस करतोय. फुल टॉस होता, त्याने दिशा दिली. एक सिंगल तिथे मिळाली. षटकाची होते समाप्ती. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. अठ्ठावीस धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस. शंभू ओव्हर नंबर 4 मध्ये कमी गतीचा बॉल शॉर्ट मिडला. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. एक सिंगल आली. 29च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय. ताकद भरपूर होती या फटक्यावरती. या बॉलला इथे फेकून दिलाय सी कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. मॅक्झिमम षटकार. ताकद भरपूर होती या फटक्यावरती. नजाकत पाहायला मिळाली नाही, परंतु ताकद फार होती. जाऊन दिलाय, सोडलंय. या बॉलला नो बॉलचा इशारा. पिचिंगच्या बाहेर डिलिव्हर झाला हा बॉल. चालणार नाहीये. फ्री हिट असणार आहे या बॉल वरती. फ्री हिट साठी नितीनच्या बॅट मधून षटकार आलाय. नितीनचा हा बॉल खोलवर टप्प्याचा होता. एक सिंगल पडला. फलंदाज उठून पुन्हा धावला आणि एक धाव त्याने तिथे पूर्ण केली. फ्री हिटचा बॉल इथे भरपूर चांगला होता, खोलवर टप्प्याचा होता. त्याच्यावरती एक सिंगल मिळाली. 3 चेंडूंचा खेळ झालाय. जुने 3 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये धावफलक इथे पुढे सरकला, जाऊन पोहोचला 37च्या घरामध्ये. 37 धावा धावफलकावरती. प्रवीणचा हा बॉल उडवलाय, निघून गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाहेर बाहेर षटकार. काय फटका होता. पायामधला बॉल इथे खेचून मारलाय. भरपूर चांगला स्ट्रोक. 43 धावा धावफलकावरती. कमी गतीचा बॉल. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 बाउन्स गॅदर केलंय. फेकी होईल तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण झाल्या. शेवटचा बॉल आता शेवटच्या षटकाचा या इनिंगचा, म्हणजे टार्गेट आता सेट होणार आहे. हो, खोलवर टप्प्याचा बॉल. इथे सिंगल मिळणार आहे. एक सिंगल आली शेवटच्या बॉलवरती. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 46 आणि 47 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय. आता 47 धावा बनवायचे आहेत. निनादेवी खोनोली संघाला. त्यांच्याकडे चेंडू असणार आहेत 24. शिद्रुकोटे टीम लगेच या मैदानाच्या आतमध्ये. यानंतरचा होणारा सामना म्हाळुंगेवाडी विपक्ष श्री गणेश नागवानटेक. टॉस साठी या. नागवानटेक टीम टॉस साठी या प्लीज. लगेच टॉस आपण इथे करूया.
जर पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला, नागवंटेक टीमचा कॅप्टन टॉस साठी नसेल तर आम्हाला त्याच्यावरती नियम घ्यावा लागेल. चला बॅट्समन या शिदोकडे टीम क्षेत्ररक्षण सजावून घ्या आपण. शंभू आणि कमलेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तीन धावा धावफलकावरती, एक विकेट पाठीमागे गेला. शंभू बाद झाला. शंभू बाद झाल्यानंतर सूरज आलाय.
कुलटप्प्याचा बॉल खोदून काढलाय पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंटला बॉल निघून जाईल. टप्पा 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 सीमारेषेच्या पलीकडे 4 धावींसाठी चौकार. हो वेग भरपूर होता. हलक्या हाताने चेंडूला फेस केलाय. एक सिंगल त्याच्यावरती आपल्याला बघायला मिळाली. 7 धावा धावफलकावरती. हा चेंडू हवेमध्ये आहे. भरपूर चांगला फटका. गॅप मधून बॉल पुढे निघून गेलाय. प्रयत्न आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाचे. वॉट फिल्डिंग एफर्ट्स. पहा तिकडे खेळाडूकडे पहा. काय इजा झाली आहे का पहा. इतकी रिस्क घेऊ नका दादानो, मी विनंती करतो. चौकार गेला. 4 धावा खर्च झाल्या. षटकार गेला. कॅच सुटली. हरकत नाहीये. काय फरक पडत नाही. इतका सामना हरला तरी सुद्धा फरक पडत नाहीये. परंतु स्वतःला सांभाळा आणि स्वतःला सांभाळून क्रिकेट खेळा. दुखापत होईल, काहीतरी मोठी दुखापत झाली तर आयुष्यभर घरी बसावं लागेल. असं व्हायला नको. धावफलक आम्ही तुमच्यापर्यंत कळवतो. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. असेच कितीतरी दृश्य मी मैदानाच्या आतमध्ये पाहतो. अनेक ठिकाणी असा प्रयत्न करत असताना कितीतरी मोठमोठ्या खेळाडूंचा खेळ आयुष्यभरासाठी थांबलाय. तर प्लीज आपण असं करू नका. आपल्याला भरपूर वर्ष क्रिकेट खेळायचंय, क्रिकेट सोबत जोडायचंय, क्रिकेट सोबत आनंदी राहायचंय. यासाठी स्वतःला बचवत असतानाच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही खेळ करा, असं प्रत्येकाला सांगेन. ऋषी ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती. हो हा चेंडू आपण पाहतोय. काय हुलकावणी दिली आहे फलंदाजाला, समजलाच नाही. भरपूर चांगला बॉल ऋषीचा. पहिल्याच बॉल वरती निर्धाव चेंडू हाताळत असताना आत्मविश्वास जरूर वाढवला या गोलंदाजाने. आणखीन एक बॉल कट झालाय. भरपूर चांगला निर्धाव चेंडूची समाप्ती. हो हा बॉल समर एंड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकत नाहीये हा फलंदाज. जखडवून ठेवलंय त्याला, बांधलंय. पहिल्या 3 बॉल वरती बांधून ठेवलंय. बांधून ठेवणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 10 आकड्यावरती स्कोर बोर्ड विसावलाय. यष्टीरक्षक चुकी करतोय. एक सिंगल बॅटच्या साह्याने ते जरूर आली आहे. मेडन ओव्हर आपल्याला जरूर पाहायला मिळाले असते, परंतु यष्टीरक्षक चुकी करतोय आणि एक सिंगल आली. या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. फटका फसला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. हाताचा पिसारा अगोदरच खोलला होता आणि त्या पिसाऱ्यामध्ये जाऊन चेंडू अडकला. शेवटचा बॉल. भरपूर चांगली ओव्हर आपल्याला ऋषीची पाहायला मिळते. ऋषीने चांगले एफर्ट्स दाखवले या षटकामध्ये. सुशांत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय.
आडव्या बॅटने फटका भरपूर चांगला, गॅप देखील तिथे भरपूर मोठा आहे. क्षेत्ररक्षक आशिष आलाय तिथे, चेंडूला पुन्हा मैदानाच्या आतमध्ये ढकललं आणि उचलून फेकी करेपर्यंत 2 धावा तिथे थांबवू शकला नाही. शेवटच्या बॉल वरती मिळाल्या 2 धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 13च्या घरामध्ये. 13 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस. भरपूर चांगली ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली ऋषीची. वेलकम अजितदादा पवार यांच्या स्पर्धेमध्ये शुभागमन झालंय. येस सर, येस चेक करू आम्ही. रिप्ले आपण पाहतोय. आशिषने तिथे चेंडू गॅदर केला जरूर. सेफ आहे इथे, 4 धावा नसतील. भरपूर चांगले एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. रोखल्या तिथे धावा. 13 धावा धावफलकावरती. व्हाईट बॉलचा इशारा. एक सिंगल. 14च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचेल. प्रवीण ओव्हर नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल. ओव्हर फुलटॉस होता. दिशा दिली आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. थोडासा फंबल झाला जरूर परंतु सावरलं. त्याच्यावरती धाव मिळाली फक्त एक सिंगल. पंधरा धावा धावफलकावरती. थोडासा शांत ठेवले जरूर फलंदाजांना. बॅकफुटला जाऊन हुक केला. बॉल निघून जाईल फाईन लेगला परंतु धाव तिथे मिळणार आहे फक्त आणि फक्त एक बॉल पुरवा आयोजक कमिटी. फुलटॉस बॉल होता. दिशा दिली आहे अलॉंग द ग्रास. बॉल अगदी वेगाने ट्रॅव्हल होतोय. डीपला आहे प्रोटेक्शन. चांगली फिल्डिंग हेमंत चिद्रुक यांची. उचलून फेकी करेपर्यंत 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या. हा देखील आडव्या बॅटने खेळलेला फटका. चांगलं प्रोटेक्शन आपण पाहतोय तिथे. चांगलं थांबवलं चेंडूला. एक सिंगल परंतु थांबवू शकले नाही. चांगली फिल्डिंग. एक सिंगल आली. पुनश्च सिंगलने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 19च्या घरामध्ये. 4 चेंडूंचा खेळ झालाय.
भरपूर चांगली बॉलिंग प्रवीणची देखील आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 47 धावांपर्यंत पोहोचायचंय. चांगली बॅटिंग करावी लागेल, परंतु बॅटिंग करत असताना फलंदाजांना इथे बराच वेळ शांत ठेवलंय. कमी गतीचा हा बॉल कमलेशने खेळून काढलाय. डिपमिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रदीप, तो उचलून फेकी करेल. तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल. हा फटका हवेमध्ये होता. नो मॅच लँड मध्ये जाऊन टप्पा घेतला चेंडूने. एक सिंगल आली. प्रदीप स्वतः बॉल घेऊन गेलाय. दुसऱ्या धावेसाठी चान्स दिला नाही फलंदाजांना. एकच धाव मिळाली. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे थांबतोय. अखेरीस धावा धावफलकावरती 20. धावा धावफलकावरती 6 मध्ये आता बनवायच्या 26. 6 चेंडू 26 धावा. 26 धावा 6 चेंडू हे समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती अरविंद आपल्याला पाहायला मिळेल ओव्हर नंबर 4 मध्ये. एकवीस धावा धावफलकावरती आणि 26 बनवायचे आहेत 6 मध्ये. 6 चेंडू आणि 26 ची गरज आहे. अरविंद ओव्हर नंबर 4 मध्ये. थोडीशी सावली आली आहे मैदानाच्या आतमध्ये. चला खेळ चालू करा. शपथ झाला होता, सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अरविंदचा पहिलाच बॉल. दिशा खराब होती. व्हाईट बॉलचा इशारा. बॅकफुटला जाऊन खेळायचा होता. बॉल जाईल डी झोन मध्ये. एक सिंगल मिळेल. 5 मध्ये 24 बनवायचे आहेत. समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 5 चेंडू 24 धावा. 24 धावा 5 चेंडू. हा चेंडू आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा होता. खोदून काढलाय, परंतु बॉल इथे पुनश्च निघून जाईल डी झोन मध्ये. चेंडू पूर्व आयोजक कमिटी. फुलटॉस बॉल. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. प्रयत्न भरपूर चांगला. एक सिंगल या बॉलवरती पाहायला मिळाली. 3 मध्ये बनवायचे आता 22 हे समीकरण आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 22 धावा. औपचारिकता कुठेतरी बाकी या सामन्यामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एखादी औपचारिकता आणि त्यानंतर मिळालेली संधी खोनोली टीमला आपल्याला बघायला मिळेल का? चला वेळ घेऊ नका किरण प्लीज. पुढे येऊन भिरकावलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसऱ्या टप्प्याला बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा चौकार. फुलटॉस बॉल. फटका फसलाय. बॉल पुन्हा एकदा निघून जाईल. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. कमलेशच्या बॅट मधून चौकार. एका चेंडूचा खेळ आहे शिल्लक आणि धावा बनवायच्या 14.
एका बॉलचा खेळ बाकी आहे. 14 धावा बनवायच्या आहेत. अरविंद कमलेशचा हा फटका फसला. यष्टीरक्षक आशिष आहे तिथे. शेवटच्या बॉलवरती मिळाली विकेट आणि मॅच इथे होते फिनिश. पहिल्या सामन्यावरती विजयाची मोहर उमटवले टीम विठलाई देवी स्पोर्ट्स शिद्रुगवाडी. अभिनंदन. हार्ड लक बॅड लक खोनोली टीम. आपला खेळ देखील अप्रतिम होता. संघर्ष थोडासा कमी पडलाय, हरकत नाहीये. सुरुवात होती, सुरुवात थोडीशी लडखडच झाली आहे. तुम्हाला देखील पुढील हंगामासाठी खूप खूप शुभेच्छा.